नमस्कार, श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजचा आपण जो अनुभव बघणार आहे त्या ताईंचं नाव आहे रेवती। त्यांच्याच शब्दात बघूया। चला तर मग हा अनुभव आपण नक्की बघूया। स्वामी भक्तांनो, माझं नाव रेवती आहे। मी बोरिवलीला राहणारी आहे। स्वामी पदोपदी म्हणजे नेहमी आपल्यासोबतच असतात। आपल्याला कितीही वाईट वेळ आली तरी देखील स्वामी नेहमी आपल्यासोबत राहतात। स्वामींचा एक शब्द आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा एक स्वामींच्या वाक्याने खूप मन भरून येतं आणि खूप दिलासा वाटतो। असं वाटतं की स्वामी आपल्या बरोबरच आहे। हे वाक्य आपण खूप ठिकाणी वाचलेलं देखील आहे आणि बघितलं देखील आहे। त्या प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाला आलेलाच असतो। आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही। तसंच काहीसा एक प्रसंग माझ्यासोबत देखील घडला होता आणि त्यावेळेस मी स्वामी माझ्यासोबत कसे होते हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। गोष्ट मी जास्त कोणाला सांगितली नाही, फक्त माझ्या घरामध्ये सगळ्यांना व्यक्तींना सांगितलेली होती। माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता। आता तिच्या वाढदिवसास होता तो वसईला होता। वाढदिवसासाठी मी घरातून बाहेर पडले आणि निघताना सांगितले होते की 11 वाजेपर्यंत घरी येईन। 11 वाजले म्हणजे पहिल्यासारखी वेळ नव्हती आता, त्यामुळे पहिल्यासारखं विशेष काही वाटत नाही आणि आता घरातून बाहेर पडले। आता माझ्या नियोजन होते ते बरोबर आपल्या घरामधून 11ला पोहोचेल असं ठरलं होतं, परंतु असं झालं नाही। वाढदिवसाच्या पार्टी होती, त्याला थोडा उशीर झाला आणि हे सगळं कार्यक्रम म्हटला तर थोडाफार इकडे तिकडे होतंच असतं। तसेच काही तिथे झालं। मला तर 11 वाजले होते, त्यामुळे आता घरी जायला उशीर होईल या धाकाने मी अगदी तडतडी वसईला रोडला स्टेशनला आले आणि त्या ठिकाणी 11:15 झाले होते। 11:15 म्हणजे 11:30च्या दरम्यान झाले, म्हणजे एक ट्रेन आली होती आणि मी पटकन त्या एक डब्यात चढली। आता मी काही मागचा पुढचा विचार काही केला नाही, कारण घरी जायला घाई होती। आता जेव्हा मी त्या डब्यात चढले तेव्हा सगळीकडे बघितलं तर मला असं वाटलं की या डब्यामध्ये मी एकटीच आहे, पण तरी ठीक आहे असं बसेल मी। जेव्हा मी सीटवर बसले तर अचानक माझी नजर समोरच्या एक सीटवर गेली। त्या ठिकाणी 4 मुले बसली होती। त्या 4 मुलांकडे बघून त्यांची वर्तन काही चांगली वाटली नाही, किंवा ती मुले नशेत असतील असं मला वाटलं। मला थोडक्यात जाणवलं होतं की कुठला पुरुष महिलेकडे कोणत्या नजरेने बघतो हे माहीत होतं। प्रत्येक स्त्रीला कळतं आणि तसंच मला वाटलं की काही गोष्टी समजल्या होत्या, त्यामुळे मनात थोडीशी धाकधूक निर्माण झाली होती। म्हणजे त्या क्षणात आम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप मी सुरू केला माझ्या मनातल्या मनात आणि नंतर विचार केला की आता पुढच्या स्टेशन जेव्हा येईल तेव्हा मी पटकन या डब्यातून उतरली आणि दुसऱ्या डब्यात जाऊन बसली, म्हणजे आजूबाजूला दुसरे लोक असतील अशा ठिकाणी मी जाऊन बसले आणि माझ्या मनात असं ठरलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप मी शेवटपर्यंत करत राहिले। थोड्या वेळाने पुन्हा माझी नजर तिकडे गेली तर त्यातला एक मुलगा माझ्या दिशेने येताना मला दिसत होता। हे दृश्य जेव्हा मी बघितलं तेव्हा अगदी खूपच घाबरून गेले होते। आता काय करावं मला काहीच सुचत नव्हतं आणि याचा प्रसंगामध्ये मी स्वामींचा धावा अजून जोरात करू लागली। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, अशा पद्धतीने मी सुरू केलं। अगदी मला घाम फुटल्यासारखं झालं होतं। थोडक्यात अगदी अंग थरथर कापू लागलं होतं, परंतु चेहऱ्यावर काही दाखवून दिलं नाही असं माझ्या मनात ठरून होते की त्या क्षणात मी नेमकं काय झालं ठाऊक नाही, परंतु तो मुलगा अचानक खाली पडला आणि म्हणजे ट्रेनच्या खाली नाही तर ट्रेनमध्येच पडला। त्याचा बॅलन्स गेला आणि तो खाली पडला होता। त्याच दिशेने धावून आले आणि उचलण्यासाठी म्हणजेच पुढच्या ते पुढाकार त्यांनी घेतला आणि तितक्यात नायगाव स्टेशन आले आणि पटकन तातडीने त्या स्टेशनवर उतरले आणि दुसऱ्या डब्यात जाऊन बसले। तिथे थोडीफार लोकं होती आणि मला थोडं सेफ वाटलं। अशा ठिकाणी मी तातडीने जाऊन बसले। अशा पद्धतीने हा माझा प्रसंग घडला होता। त्यानंतर मी जेव्हा घरी पोहोचले, अगदी त्यानंतर मी घरी सुखरूप व्यवस्थित पोहोचले। रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही आणि भलतेच विचार करू लागले होते। कदाचित त्यावेळेस आपल्यासोबत काही करू शकले असते तर त्यावेळेस माझा जीव त्यातून वाचला, म्हणजे हे प्राण वाचले। हे फक्त माझ्या स्वामींमुळे शक्य झालं। स्वामींचा हाच शब्द मी लक्षात ठेवला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अगदी मला स्वामींनी वेळेपर्यंत साथ दिली। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।